धुळे पोलिसांची मोठी कारवाई, फरार कैद्याला ठोकल्या बेड्या। धुळे शहर पोलिसांनी एका फरार कैद्याला जेरबंद करत मोठी आणि यशस्वी कामगिरी केली आहे। धुळे जिल्हा कारागृह खुले येथील शेती विभागातील बावडी बाग येथून खुले शेतीकाम करत असताना भिकन नजीर पिंजारी हा शिक्षाबंदी दिनांक 5 मार्च रोजी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गेला होता। या गंभीर घटनेबाबत कारागृह शिपाई अरुण केदार यांच्या फिर्यादीवरून धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मिलिंद नवगिरे यांनी वेगानं सूत्र हलवली असता रात्रीच्या सुमारास आरोपीला शिताफीनं ताब्यात घेतली असून आत फरार कैद्याला पुन्हा अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याची प्रक्रिया पार पाडली जात आहे। नमस्कार, मी दीपक पाटील, पोलीस निरीक्षक, धुळे शहर पोलीस स्टेशन। दिनांक 5/3/2026 रोजी जिल्हा कारागृह खुले कारागृहातील शिक्षाबंदी भिकन नजीर पिंजारी हा शेतीकाम करीत असताना कायदेशीर रखवालीतून पडून गेलेला होता। त्यानुसार फिर्यादी अरुण एकनाथ केदार व 51 व्यवसाय नोकरी धुळे जिल्हा कारागृह यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानुसार तपास अधिकारी PSI मिलिंद नवगिरे यांनी धुळे जिल्हा कारागृहातून आरोपीचा नातेवाईक यांच्याकडून त्याचा मोबाईल नंबर प्राप्त करून सदर आरोपीच्या ठिकाणाबाबत माहिती मिळाल्यास कळवण्याची समज ही नातेवाईकांना देण्यात आली होती। त्यानुसार सदर आरोपीच्या त्या ठिकाणाबाबत गोपनीय माहिती मिळून तांत्रिक विश्लेषण करून सदर आरोपी हा पिंपळगाव परिसरात आजूबाजूच्या परिसरात फिरत असल्याबाबतचे कळल्याने PSI नवगिरे यांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपीतास पिंपळनेर बसवंत नाशिक ग्रामीण पोलीस स्टेशनच्या मदतीने ताब्यात घेतले आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक दिवरे सर, अपर पोलीस अधीक्षक देवरे सर, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी उपाचे सर अशा मिळून केलेली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.